दादांसारखं नेता मिळणं हे आमच्या सगळ्यांचं भाग्य होतं. कारण आज अख्खा महाराष्ट्र बघतोय की त्यांनी काय योगदान महाराष्ट्रासाठी दिलं. नव्या पिढीला सुद्धा घडवत असताना आम्हा सगळ्यांना ते नेहमी मार्गदर्शन करायचे. कुठे काही चूक झाली की समजवायचे, प्रेमाने ओरडायचे, पण तितकेच लाडी करायचे, तितकंच पाठबळी द्यायचे, तितकंच कौतुकी करायचे आणि खुल्या मनाने करायचे. आणि त्यांची आठवण आम्हाला नेहमी येत आहे. मला असं वाटतं की तुमचा मंत्रिमंडळातला प्रवेश आणि त्यानंतर दादांनी तुम्हाला 4 गोष्टी 100% शिकवल्या असतील नव्याने. अनेक गोष्टी मी दादांकडनं शिकली. मी लहानपणापासून त्यांना बघत आली. माझ्या वडिलांची आणि त्यांची फार जवळची मैत्री राजकारणाच्या पलीकडची राहिली. मित्र कसा असावा, नेता कसा असावा, एक फादर फिगर कसा असावं, हे दादांकडनं आम्ही बघत आलो. आणि मी पहिल्यांदा ज्या वेळेला आमदार झाली त्यावेळेला सभागृहात भाषण करत असताना आधी ती उठून पहिलं कुठल्या बाबतीत बोलायचं आहे, बाब क्रमांक काय आहे, पान क्रमांक काय आहे, इतक्या बारकाईनं सभागृहातलं कामकाज त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि त्यांना नेहमी वाटायचं की त्यांच्या सानिध्यात आम्ही जी सगळी नवी पिढी आहोत ही घडली पाहिजे. मी असेल, विश्वजित दादा असेल, अगदी रोहित असतील, योगेश असतील, म्हणजे धीरज असतील, अमित भैया, आम्हाला सगळ्यांना ते मार्गदर्शन करायचे. सगळ्यांना, भाई अनिकेत असेल, सगळ्यांना आम्हाला ते मार्गदर्शन करायचे. एखादा आमच्यापैकी आमदार कोण दिसलं नाही, नमिता असेल, रोहित, अरे आज दिसत नाही, कुठं 2 दिवस झाले दिसले नाही सभागृहात, त्यांचं लक्ष असायचं. अगदी पहिल्या टर्ममध्ये तर आम्ही भाषण करायला 11, 11:30 वाजता, रात्री 12 वाजता आम्हाला म्हणजे संधी मिळायची बोलायची. दादा आमच्यासाठी बसून असायची की पोरं नवी कशी बोलतायत सभागृहामध्ये. सुनील शेळके असेल, अतुल असेल, प्राजक्त, आम्ही म्हणजे मुद्दे मांडले की आमचं कौतुक करायचे. चेतन तुपे असं, म्हणजे सगळ्यांचं असं कधी हे नाही. कुठल्याही पक्षाचा आमदार असेल त्यांनी सभागृहात चांगलं भाषण केलं की दादा कौतुक करायचे. दादा 4 गोष्टी सांगायचे. सभागृहातली जागा तर रिक्त राहील. सभागृह तर त्यांच्याशिवाय सभागृहच वाटणार नाही. एक शेवटचं, मला असं वाटतं की तुमचं आणि दादांचं रिलेशन हे तुमच्या आधीच्या पिढीला सुरू होतं. वडिलांचे खूप चांगले मित्र, राजकीय नेता नसलेला एक दादा कसा होता? दादा ज्या वेळेला खाजगीत भेटायचे त्यावेळेला म्हणजे कधी घरी जेवायला आले, कधी पप्पांसोबत, तर राजकीय गप्पा कमीच असायच्या. अराजकीय म्हणजे एखाद्या इमारतीचं काम कशा पद्धतीनं केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत, कुठल्या पद्धतीची लावली पाहिजेत, कशा पद्धतीनं आपण म्हणजे सगळ्या नाही का, म्हणजे जी आपल्याला संधी मिळते ती काय केली. कुठल्या एखाद्या ठिकाणी जाऊन आले की ते ठिकाण चांगलं होतं, त्यात काय चांगल्या गोष्टी होत्या, काय वाईट होत्या, एखादं कुठलं त्यांनी नवीन काही हे बघितलं तर ते सांगायचे. म्हणजे अगदी एकतर दादा मोकळे होते स्वभावाने. कधी असं आत एक बाहेर एक असं नाही. जे होणार आहे ते होणार आहे, जे नाही होणार आहे ते नाही होणार आहे, असा स्वभाव फार कमी व्यक्तींमध्ये बघायला मिळतो. आणि इतक्या लवकर त्यांची अशी सलामी आम्हाला बघावी लागेल आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आयती तटकरे होते माझ्यासोबत. आता गेल्या काही वर्षांपासून अजित पवारांसोबत काम करत आहेत आणि एक नवीन नेतृत्व महाराष्ट्रातलं ते आहेत. रायगडमधून स्वतः तिथून आमदार म्हणून पण निवडून होतात. वडील खासदार आहेत, त्यांचे बंधू पण विधान परिषदेवरती होते. पण डोळ्यातलं पाणी काही थांबलं नाही शेवटपर्यंत त्यांच्या. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार, बारामती.